कार, घर आणि इतर गोष्टी भाड्याने घेणं खूप सामान्य आहे. पण तुम्ही कधी पत्नी भाड्याने घेतल्याचं ऐकलंय का हो? तुमचा विश्वास बसणार नाही. भारतात एक असं गाव आहे जिथे पत्नी भाड्याने दिली जाते. आधुनिक युगात आपण 21व्या शतकात वावरत आहोत, तरीही अजूनही काही विचित्र प्रथा आणि परंपरा आहेत ज्या आपल्या समाजात अजूनही कायम आहेत. अशाच एका प्रथेचा भाग म्हणून एक गाव आहे जिथे बायकांवर बोली लागते आणि त्या भाड्याने मिळवता येतात. तुम्हाला माहित आहे का ही प्रथा? आता तर तुमची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचली असणार. चला तर मग जाणून घेऊया या अनोख्या गावाबद्दल आणि या भयान वास्तवतेबद्दल. जगभरात अशा अनेक प्रथा आहेत ज्या केवळ ऐकून वाईटच वाटत नाही, तर त्या ऐकल्यानंतर माणसाला विचार करायला भाग पाडतात. अशीच परंपरा मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये अजूनही सुरू आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या गावातील पुरुष महिलांसाठी बोली लावू शकतात, त्यांना ठराविक कालावधीसाठी विकू शकतात आणि त्यासाठी ते योग्य करारही करतात. यासाठी कुमारी मुलींपासून विवाहित महिलांपर्यंत सर्वांनाच कामावर ठेवता येतं. वास्तविक हे सर्व एका परंपरेच्या नावाने घडतं, ज्याचं नाव आहे थडीचा परंपरा. नेमकी काय आहे ही परंपरा? तर मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे सुरू असलेल्या या प्रथेमध्ये इतरांच्या पत्नी भाड्याने घेता येतात. यासाठी दरवर्षी बाजार भरवताना एक निश्चित वेळ असते. या बाजारात महिला मुली खरेदी करण्यासाठी पुरुष लांबून येतात. आश्चर्याची बाब म्हणजे या मार्केटमध्ये अविवाहित मुलींपासून ते इतरांच्या पत्नीपर्यंत सर्वांना भाड्याने दिले जाते. या बाजारात पुरुष स्त्रीचं वागणं पाहून तिला किंमत देतात. जेव्हा एखाद्या पुरुषाला एखादी मुलगी किंवा स्त्री आवडते, तेव्हा तो 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतच्या स्टॅम्प पेपरवर करार करतो आणि ठराविक कालावधीसाठी महिलेला घेऊन जातो. या करारावर दोन्ही पक्षांच्या अटीही लिहिल्या जातात. 21व्या शतकातही काही प्रथा आणि परंपरा आपली पाठ सोडत नाहीयेत. अशाच या एका प्रथेमुळे या गावात बायकांवर बोली लागते. इथे बायका भाड्याने मिळवण्यासाठी तुम्हाला करार करावा लागतो. अविवाहित तरुणींसोबतच विवाहित महिलांवर देखील बोली लागते. यासाठी तुम्हाला 10 रुपयांच्या किंवा 100 रुपयांच्या बॉन्डवर करार करावा लागतो. या गावचं नाव आहे शिवपुरी, जे मध्य प्रदेश राज्यात स्थित आहे. इथे फक्त अविवाहित तरुणीच नाहीत, तर विवाहित बायका देखील भाड्याने मिळतात. यासाठी 10 रुपयांच्या किंवा 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार केला जातो. करारामध्ये तुमचे किती दिवस किंवा 1 वर्ष त्या महिलेसोबत राहायचं आहे हे ठरवलं जातं. महिलांची किंमत तिच्या रूपावर आधारित ठरवली जाते. या बाजारामध्ये महिलांची किंमत ही 15,000 रुपयांपासून सुरू होते, जी 4 लाखांपर्यंत जाऊ शकते. आणि अशा स्थितीत पुरुष स्त्रीसाठी किंमत मोजतात आणि तिला 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी त्यांच्या घरी घेऊन जातात. जर एखाद्या पुरुषाला एखादी स्त्री आवडत असेल आणि तिला तिच्याबरोबर जास्त वेळ घालवायचा असेल, तर त्याला बाजारात जाऊन पुन्हा करार करावा लागेल आणि नंतर रक्कम द्यावी लागेल. त्यानंतर तो पुन्हा त्याच महिलेला काही काळ कामावर ठेवू शकतो. हे पुरुष महिलांना कामावर का ठेवतात? तर पुरुष त्यांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी महिलांना कामावर घेतात. उदाहरणार्थ, एखाद्याला त्याच्या आईची सेवा करून घ्यावी लागते, तर कोणी तिला लग्नाचं नाटक करण्यासाठी भाड्याने घेऊन जातं. याशिवाय जर कोणाचे लग्न झाले नसेल, तर तो मोलमजुरी करणाऱ्या महिलेसोबत थोडा वेळ घालवू शकतो. आता मोठा प्रश्न असा आहे की एखादी महिला करार मोडू शकते का? अशा परिस्थितीत पत्नीला करार तोडण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर ती रिलेशनशिपमध्ये आनंदी नसेल, तर ती मध्येच हा करार मोडू शकते. हे करण्यासाठी तिला स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं आणि यानंतर निश्चित रक्कम खरेदीदाराला परत करावी लागते. अनेक वेळा इतर पुरुषांपेक्षा जास्त पैसे मिळाले तरीही स्त्रिया असं करतात. एकीकडे महिला अंतराळात पोहोचल्यात, आर्मीत बंदूक घेऊन लढू लागल्यात, हवेत फायटर जेट उडवू लागल्यात, कोट्यवधींच्या कंपन्या चालवू लागल्यात. मात्र समाजाच्या जुन्या भ्रामक प्रथा मोडीत काढत महिलांनी अनेक यशाची शिखरं देखील गाठली आहेत. या महिलांना बळ देण्यासाठी आपणही बेटी बचाओ बेटी पढाओ अशी हाक दिली. मात्र देशाच्या काही भागाला अजूनही अशा जुन्या प्रथांच्या कॅन्सरनं पोखरून काढले, ज्याच्या शिकारही आजही महिलाच ठरत आहेत. आता तरी हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.